आज हे माझं पहिलं प्रेझेंटेशन. तुझे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू दे. मला यश मिळू दे. ये देवाचे आशीर्वाद घे. तुझं प्रेझेंटेशन तसंही दिसणार नाहीच आहे, कारण मी ते आधीच डिलीट केलंय. तरी तुझ्याबद्दल कपूर सरांना हाय रिगार्ड्स आहे, त्यामुळे ते कन्सेशन देऊच शकतात तुला, पण मला तसं होऊ द्यायचं नाहीये. तुला मी इथून जाऊच देणार नाहीये, आणि तू गेलीच नाहीस तर कपूर सरांचा गैरसमज व्हायला फार वेळ लागणार नाही. हे फिरतोय हा कॅबवाला. फोन उचल यार. माझे फोन उचलत नव्हतास ना कालपासून. कुठे जा, मला नाही बोलायचं. काय आहे, आत्ता सुचले तुला फोन करायचं? मी तुला कालपासून फोन करते, तू इग्नोर कर, फक्त मला निग्लेक्ट करतो. अगं नाही बच्चा, असं कशाला करेन मी? हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय ना. अरे तेच, काय करतोयस तू माझ्यासाठी? तू सांगणार आहेस का? मी पुण्यात आहे तेव्हापासून सस्पेन्स करून ठेवलंयस नुसतं. एवढं काय करतोयस तू? यू डोंट टेल मी अँड यू जस्ट डोंट केअर अबाउट मी. बच्चा असं नाहीये, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आज राधिकाचा इंटरव्ह्यू आहे. हा मग तू काय कालपासून तिच्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेतोयस का तिच्याकडनं? मग फोन करणे उचललास माझा? तर तयारी कशाला करून घेईन? उलट आज मी आजारी पडण्याचं नाटक करणार आहे, राधिका वेळेत इंटरव्ह्यू साठी पोहोचू नये म्हणून. सिरियसली? हो बच्चा, थोडा वेळ टाइमपास करेन आणि मग जाईन ऑफिसला. म्हणजे काय होईल, तेवढ्या वेळात राधिकाची इंटरव्ह्यूला जायची वेळ सुद्धा टळून जाईल. प्रेझेंटेशन धड होईल ना सिलेक्शन होईल. डोंट वरी, मी सगळं मॅनेज करतो. प्रेझेंटेशनही होणार नाही? हे असं काय? ओके फाईन, ठीक आहे, तू भेटल्यावर सांग मला. बट यू कॅरी ऑन. ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. वाटलं पूर्णपणे. ओके बाय, सी यू. कॅब कॅन्सल करू. आता झालंच आहे मग माझं. हे घे, डबा तयार आहे. चहा मांडते तुमच्यासाठी. हो, राधिका. काय? टेन्शन आलंय? काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं छान होईल बघ. हा, ऑल द. काय झालं? काय होऊन राहिलं तुम्हाला? चक्कर आल्यासारखं होत. चक्कर? पाणी आणते तुमच्यासाठी. ऐक, हे घ्या, पाणी प्या. शांत शांत एकदम. बरं वाटून राहिलं का आता? हो अगं, कालपासून बीपी जरा लो झाल्यासारखं वाटतंय. कालपासून? आता सांगताय तुम्ही? थांबा, डॉक्टरांना फोन करते मी. अगं कशाला राधिका, नको उगीच. नाही करते ना, कशाला काय? हॅलो डॉक्टर साहेब, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. राधिका, तू बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतेस, पण हे नाही. घरात कुणी आजारी पडलं की तुझा प्रेफरन्स त्यालाच असतो. आणि मी तेच केलंय. अति चांगुलपणाचा, अति माणुसकीचा वापर करून घेतोय तुझ्या. आता बघतोच कशी जातेस प्रेझेंटेशनला. अचानकच झालंय. हो, तुम्ही लवकर या. चालेल. Good morning. Good morning. Good morning, sir. Good morning, Jenny. गुड मॉर्निंग सर. अरे वा, सकाळी सकाळी तुझा हसरा चेहरा पाहिला ना की खूप छान वाटतं. नाही यार, तुला नेहमी कसं जमतं असं वेळेत यायला? कधीच लेट होत नाहीस तू. सर ऑफकोर्स सर, इट्स माय ड्युटी. आणि माझे वर्किंग आवर्स फिक्स्ड आहेत ना, सो आय हॅव टू कम ऑन टाइम. वा, आपल्या ऑफिसमध्ये बाकीचे कुणीच पाळत नाहीये हे असं वर्किंग अवर्स वगैरे. सर असं कसं बोलता तुम्ही? सर तुम्ही, पानवलकर सर, कपूर सर, यू ऑल आर सो पंक्च्युअल. अँड
सो डेडिकेटेड अँड सिन्सिअर अबाउट युअर वर्क. असायलाच हवं. आपण जिथे काम करतो तिथे देवाचं स्थान मानून आपल्याला सेवा करावी लागते, तरच उत्साह राहतो, मन जरा रमतं. सो ट्रू सर. नाहीतर ती समिधा आणि शनाया हा, फक्त अटेंडन्स शीट भरण्यासाठी इथे येतात. तर 2 दिवस झालं समिधा सुट्टीवर आहे. हो, हॉरिबल. त्यांना मोटिव्ह काय बाकी आयुष्यात? हा सर, समिधा आणि शनायाला असं कसं नाहीये? आहे ना. त्या शनायाच्या लाईफ मध्ये तर केवढं मोठं मोटिवेशन आहे. टू गो बिहाइंड गुरु सर. अगदी बरोबर बोललीस तुझे. रोज तिच्या काही ना काही नवीन नवीन थापा असतात. आज काय टेम्पल मध्ये गेले, उद्या काय घरचे कपडे धुतले. फक्त सिंपथी मिळवायची दुसऱ्यांची, बाकी काही नाही. राईट सर. सर आय एम टेलिंग यू, मला इतकं वाईट वाटलं ना. शी केप्ट फुलिंग यू. तुमच्या इमोशनल नेचरचा तिने फायदा घेतला सर. नाही नाही नाही, हा टॉपिक नको प्लीज. आजचा दिवस छान आहे. आज मस्त मीटिंग होणार आहे कॉन्ट्रॅक्ट मसाल्याबद्दल, आणि राधिका वहिनी सुद्धा इथे येणार आहे इंटरव्ह्यू साठी. लेट्स जस्ट होप की हा कॉन्ट्रॅक्ट राधिका वहिनीनाच मिळेल. येस सर. मिळेल म्हणजे काय, नक्की मिळणार. मला कॉन्फिडन्स आहे. वा. आनंद, तुला सांगतो, एकदा या मसाल्याच्या कॉन्ट्रॅक्टचा इंटरव्ह्यू होऊन जाऊन दे, मी लगेच बोलणार आहे कपूर सरांशी त्या शनायाबद्दल. तिची गच्छंती. अरे सर, भगवान तमारू भलू करे. जर असं खरंच झालं ना, मी नक्की पार्टी देणार. सर मग एक नाही 2 पार्टीज द्याव्या लागतील तुम्हाला. 2 पार्टी का? एक शनाया गेल्याची थँक्यू, आणि दुसरी राधिका मॅमला कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर त्याची पण. अरे तारा मोढामा घी साखर. असं झालं तर कन्फर्म 2 पार्टी माझ्याकडनं लिहून घ्या. सर मिळेल ना राधिका मॅमला कॉन्ट्रॅक्ट? ऑब्विसली. अरे आता तूच पार्टी बद्दल बोलतेस आणि वाय यू कॉन्ट्राडिक्टिंग? नाही तसं नाही सर. सर खूप मोठ्या मोठ्या एस्टॅब्लिश्ड कंपनीज आहेत कॉम्पिटिशन मध्ये, आणि राधिका मॅम नवीन आहेत ना, त्यांना इतकी इन्फॉर्मेशन नाही अबाउट द कॉर्पोरेट वर्ल्ड. छनी, जस्ट थिंक पॉझिटिव्ह. ओके, राधिका वहिनीनाच मिळणारा या कॉन्ट्रॅक्ट मला गॅरंटी आहे. सर, गजानन महाराज सगळं चांगलं करणार आहे बघा. हो, मी आत्ताच मठात जाऊन आलो. राधिका मॅडमलाच सगळे ऑर्डर मिळणार आहे बघा. वा. खरंच. अरे, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यावर त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळणारच मिळणार, मला खात्री आहे ना. वा वा. आणि मला ही पण खात्री आहे की त्यांचं प्रेझेंटेशन चांगलंच होणार. हो सर. हे घे, आलं घालून चहा केला. अगं राधिका, तुला माहितीये ना मला चहा नाही आवडत. मला ग्रीन टी दे बरं. याने असं मळमळण्यासारखं होतं मला. अहो हो, पण आल्याच आहे, बरं वाटेल तुम्हाला. हा घ्या. ठेव ठेव. आधी चहा घ्या, नंतर त्या गोळ्या मागवून घ्या. गोळी घ्या नंतर. हा मी राधिका, तूच आणून दे ना प्लीज. अहो असं काय करून राहिलात, मला उशीर होऊन राहिला ना. मी नाही मागवणार ना प्लीज. आणि तसंही तू उशिरा गेले नाही, कपूर सर चिडणार थोडीच आहे तुझ्यावर. दे ना, तूच मागून दे ना. अहो हो, पण दुसऱ्याच्या वेळेला काही किंमत असते का नाही? तुम्ही मागवून घ्या ना गोळ्या. हा राधिका, मी त्याच्याशी बोलणार नाही. एक तर अत्यंत उर्मट माणूस आहे, 1 नंबरचा. त्याला मागच्या वेळेला फोन केला तेव्हाही आमचं भांडण झालं होतं. मी बरं फोन बरं बरं, मी शांत राहा. बरं, तुम्ही पण ना, मीच मागवते गोळ्या.